नमस्कार. आज आपण आहोत पार्थ या मंदिरात. पार्थ मंदिर हे पाथरवाला गावामध्ये तालुका अंबड जिल्हा जालना येथील सुप्रसिद्ध असे एक मंदिर आहे आणि येथे या पार्थ मंदिराची प्राणप्रतिष्ठा देखील केलेली आहे. सुंदर अशी ही मूर्ती येथे बसवण्यात आलेली आहे. या मंदिराचा साधारणतः इतिहास हा फार जुना आहे. तर या मंदिराच्या अभ्यासांतर्गत खूप जे अभ्यासक आहे. नमस्कार. आपण आहोत पार्थनगरीमध्ये, ज्याला की आपण पाथवाडा या नावाने ओळखतो. प्रामुख्याने या गावाच्या संदर्भातला इतिहास फार मोठा आहे. हे गाव गोदा खोऱ्यामध्ये वसलेलं गाव आहे. जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये हे गाव येते. या गावाचा इतिहास पाहायला गेलं तर अतिशय दुर्मिळ आणि अतिशय विस्तारपूर्वक असा इतिहास या गावाचा सापडतो. जसं की आपण पाहू शकतात, हे पार्थ मंदिर आहे. पार्थ मंदिर हे अतिशय दुर्मिळ आहे. पूर्ण भारतामध्ये फार ठराविक प्रमाणामध्ये जिथं महाभारताचं युद्ध झालं तिथे फक्त एक मंदिर सापडते. आणि दुसरं या अंबड तालुक्यामध्ये या पाथरवाल्या गावामध्ये रथारूढ भगवान श्रीकृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन या दोघांचं जे मंदिर आहे त्याला पार्थ मंदिर असं संबोधलं जातं. ते फक्त या पाथरवाला नगरीमध्ये आहे. तर याच्या इतिहासाचा जर विचार करायला गेला तर इतिहास फार मोठा जरी असला तरी संक्षिप्त प्रमाणामध्ये सांगायचा झाला तर तो असा आहे की महाभारताचं युद्ध संपल्यानंतर महान धनुर्धारी श्री पार्थ, ज्यांना आपण अर्जुन असं म्हणतो, तर अर्जुनाच्या मनामध्ये कुठेतरी हा एक अहंकार होता, कुठेतरी हा अभिमान होता की मी महाभारताच्या युद्धामध्ये मोठमोठ्या अतिरथी वीरांना परास्त केलं, हरवलं आणि त्यामुळं माझ्यासारखा अतिरथी धनुर्धर या पृथ्वीवर दुसरा नाही आहे. आणि कदाचित हाच अहंकार भगवान श्रीकृष्णाच्या ज्यावेळेस लक्षात आला त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने युद्ध संपल्यानंतर अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे. आणि अर्जुनाला घेऊन प्रभू दंडकारण्यामध्ये आली. ही दंडकारण्याचीच भूमी आहे जिथं आपण उभा होता. तर दंडकारण्यामध्ये आल्यानंतर भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू पहिला आता खाली उतर. भगवंत सारथ्य करत होते. नियम सांगतो की सारथ्याने अगोदर खाली उतरावं, नंतर अतिरथी खाली उतरत असतो. सारथ्याच्या अगोदर अतिरथी उतरत नसतो. अर्जुनाने सांगितलं, प्रभू सारथ्याने अगोदर खाली उतरावं हा नियम आहे, मग तुम्ही अगोदर उतरा नंतर मी उतरतो. देवाने सांगितलं, बघ अर्जुना, इथं आज हा नियम लागू होणार नाही. कदाचित जर आज मी अगोदर उतरलो तर नंतर तू उतरशीलच का याची कुठलीही शाश्वती नाहीये. त्यासाठी अगोदर तू उतर, नंतर मी उतरेल. त्याप्रमाणे अर्जुन खाली उतरले, भगवान स्वतः खाली उतरले आणि भगवंतांनी सांगितलं, अर्जुना काही गोष्टी दाखवायच्या ज्या महाभारताच्या 18 दिवसाच्या युद्धामध्ये घडल्यात आणि ज्या आतापर्यंत तुला माहित नाही, त्या गोष्टीबद्दल तू अज्ञात आहेस, ते गोष्टी अनभिज्ञ आहेत तुझ्यापासून, त्या गोष्टी मला दाखवायच्यात. आणि मग भगवंतांनी ज्यावेळेस अर्जुनाला खाली उतरवलं आणि त्यावेळेस अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुला असं वाटतंय का की महाभारताच्या युद्धामध्ये तू मोठ्या मोठ्या अतिरथी वीरांना हरवलं, त्यामधला सर्वात पराक्रमी वीर जर तुला प्रामुख्याने शत्रू वाटत होता तो कोण आहे? तर अर्जुनाने सांगितलं, नो डाऊट प्रभू, मला सगळ्यात मोठा अतिरथी वीर आणि माझा पराकोटीचा जर शत्रू कोणी वाटत असेल तर तो होता कर्ण. आणि कर्णाला मी हरवलं. मला महाभारताच्या युद्धामध्ये सगळ्यात मोठी ही अचिव्हमेंट आहे माझी, सगळ्यात मोठी उपलब्धी तर ही आहे महाभारताच्या युद्धामध्ये माझी. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, अर्जुना हा जर तुझा मनामध्ये जर भ्रम असेल तर मी तुझा आत्ता दूर करतो. तुम्ही पाहिलं असेल प्रामुख्याने अर्जुनाच्या रथाच्या जो ध्वज आहे त्या ध्वजावर हनुमंतरायाचं चित्र आहे किंवा ध्वजावर हनुमंतराय आहेत विराजमान. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात ना की ध्वजस्तंभी वानरू तू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. याने याप्रमाणे हनुमंतरायजी ध्वजावर विराजमान केले होते युद्धाच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाने. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, त्या हनुमंतरायाला आवाहन केलं की महाराज तुम्ही आता खाली उतरा, तुमची वेळ झाली, खाली उतरायची, युद्ध संपलेलं आहे. आणि त्या नेमाने हनुमंतराय खाली उतरले. आणि हनुमंतराय खाली उतरल्यानंतर परमात्म्याने सांगितलं की आता सांगा 18 दिवसाच्या युद्धामध्ये काय काय झालं. तसं हनुमंतरायाने सांगितलं, प्रभू 18 दिवसाच्या युद्धामध्ये मी अनंत भयंकर अस्त्रशस्त्र पाहिले, मी सगळ्या अस्त्रशस्त्रांचं निवारण केलं, पण एक अतिरथी वीर असा होता ज्याच्या अस्त्रशस्त्राचं निवारण मला करता आलं नाहीये. त्याचं नाव आहे कर्ण. अर्जुनाने सांगितलं, कसं काय रक्त जशाच तसं तुम्ही म्हणतात निवारण करता आलं नाही, तुम्ही बघा. आणि ज्यावेळेस असं म्हटले त्यावेळेस सगळ्यांनी रथाकडे दृष्टिक्षेप केला, सगळ्यांनी रथाकडे पाहिलं आणि रथामध्ये मोठा स्फोट झाला. रथ जागीच जागी तुकडे झाला, त्या रथाचे जाग्यावर रथ स्फोटामध्ये पूर्ण अस्तव्यस्त झाला. आणि मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की अर्जुना कदाचित त्या रथावर मी नसतो आणि हनुमंतराय जर त्या रथाच्या ध्वजस्तंभावर नसते तर त्याच दिवशी त्या रथासहित
तोही या युद्धामध्ये संपला गेला असता, मारला गेला असता, वीरगतीला प्राप्त झाला असता, पण कदाचित ते काही झालं नाही. आम्ही त्या रथामध्ये होतो, हनुमंतराय ध्वजस्तंभावर होते, म्हणून तो रथ आत्तापर्यंत व्यवस्थित राहिला. ही घटना ज्या नगरीमध्ये झाली, ही घटना ज्या भूमीमध्ये झाली, ती दंडकारण्याचं हीच भूमी, दंडकारण्याचा हाच गोदाकाठ. आणि मग त्या घटनेनंतर भगवान श्रीकृष्ण या आणि भगवान पार्थराज या गावामध्ये या स्थानावर अदृश्यमान झाले. ते आजही अंश रूपाने, आजही निर्गुण रूपाने, आजही सुगुण रूपाने, आजही चराचरामध्ये या गावामध्ये आहे, अशी या गावकऱ्याची धारणा आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या गावामध्ये 2 हनुमंतरायाचं मंदिर आहे. जे हनुमंतराय रथावरून उतरवले, त्या हनुमंतरायाचं मंदिर पावन मारुती मंदिर म्हणून त्या बाजूला आहे, गावाच्या मंदिराच्या उत्तर बाजूला आहे. ते मंदिर त्या साईडला आहे. आणखीन ते हनुमंतराय त्या रथाच्या चकाऱ्या तिथं आहेत. आणि आमच्या पूर्वजापासून गावात जे पूर्वज होते, आमचे जे काही जुन्या काळातले लोक होते आमच्या गावातले, तर त्यांची अशी धारणा आहे की त्या रथाचे जे चाक, त्या रथाचा स्फोट झाल्यानंतर त्या रथाचे एक चाकाचा जो अंश आहे तो गावामध्ये होता, ते हेच चाक आहे. आपण पाहू शकतो ते चाक. तर या चाकाच्या संदर्भात मी आतापर्यंतच्या काही धारणा वेगवेगळ्या होत्या, आताही काही वेगवेगळ्या आहेत. आणि आताही काही धारणा अशा आहेत, काही लोकांचं मूळता म्हणणं आहे की हे ते चाक नाहीये, पण पूर्वीपासून जे आमचे लोक मानत आलेले, पूर्वीपासून आमचे लोक जे सांगत आले, ते कदाचित याच चाकाचा संदर्भ देत सांगत आले की त्या रथाचा आहे म्हणून. कदाचित काळानुरूप त्याबद्दलच्या भावना, त्याबद्दलच्या पाठीमागच्या गोष्टी बदलल्या गेल्या असतात, पण आजही त्या भावना, आजही पार्थराजाबद्दलची निष्ठा, आजही पार्थराजाबद्दलची जी श्रद्धा आहे, ती या गावातील प्रत्येक गावातल्या नागरिकांमध्ये अत्यंत पराकोटीची आहे, अत्यंत दृढ आहे. आणि त्याच भावनेस्तव, त्या श्रद्धेस्तव आजही या दुर्लभ, विरळ, जे पूर्ण भारतामध्ये कुठं सापडत नाही, ठराविक ठिकाणी फक्त जिथं युद्ध झालं त्या कुरुक्षेत्रावर आणि या पार्थनगरी व्यतिरिक्त पार्थ आणि भगवान योगेश्वर श्रीकृष्ण यांचं संयुक्त मंदिर, यांचं सोबत मंदिर जगाच्या पाठीवर परत दुसरं कुठं नाही, अशा दुर्मिळ भूमीमध्ये आपण आहोत. जिथे पुरातन काळामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथावरून त्यांना या ठिकाणी विराजित केलं होतं. तर इथेच हनुमंतरायाची मंदिर आहे, ज्याला पावन हनुमंत मंदिर म्हणतात, पावन मारुती मंदिर म्हणतात, ज्यामध्ये रथावरचे जे हनुमंत उतरून या ठिकाणी विराजित केले, ते या ठिकाणी दृश्य अदृश्य रूपामध्ये, अंश रूपामध्ये आहेत, अशी या समस्त गावकऱ्यांची धारणा आहे. तर सगळ्यात प्रामुख्याची गोष्ट म्हणजे आपण या मंदिराच्या संदर्भातला किंवा या हनुमंतरायाच्या या मंदिराच्या वास्तविक स्वरूपातला जो इतिहास आहे तो मागच्या या पार्थ मंदिरापेक्षाच आपण तो जाणून घेतलेला आहे. पण यामध्ये जो प्रामुख्याने जो इतिहास आपल्याला आज सांगायचा आहे या संदर्भामध्ये, तो असा आहे की ज्यावेळेस पार्थ भगवान श्रीकृष्णाने रथावर हनुमंतरायाला इथं थांबवलं होतं, इथं उतरवलं होतं, तर त्या संदर्भातले काही पुरावे, जे पुरातत्व पुरावे आहेत, ते आजही या ठिकाणी या गावामध्ये उपस्थित आहेत. जे की असे गावकरी मानतात की या गावामध्ये हनुमंतरायाच्या मंदिरासमोर जे दगडावरील रथाच्या चकाऱ्या आहेत, जे रथाच्या चाकाचे दगडावर पडलेले निशाण आहेत, ते आजही या गावामध्ये पाहायला मिळतात. आजही ते या मंदिरासमोर आपल्याला पाहायला मिळतील. आपण तेच आता पाहणार आहोत. श्री पावन हनुमान मंदिर काय हा जसं की आता आपण आहोत मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणामध्ये, म्हणजे मंदिराला महाद्वारापासून आपण आतमध्ये जातो. तर या आहेत त्या पूर्वजांपासून मानल्या गेलेल्या रथाच्या चकाऱ्या, ज्या रथानंतर या दगडावर उमटलेल्या आहेत. आणि आता या प्रांगणामध्ये आपण आहोत. दोन्ही बाजूला आहेत, याच बाजूला नाहीये, आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन्ही बाजूला आहेत. या बाजूलाही सापडतील आणि या बाजूलाही सापडतील. दोन्ही बाजूनी या चकाऱ्या आपल्याला समस्त दगडावर रेखाटलेल्या दिसतील. आणि असा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे. आणि एकंदरीतच या पूर्ण मंदिराचा, एकंदरीत या पूर्ण गावाचा हा एकदम विरळा, दुर्लभ आणि विस्तारपूर्वक अशा प्रकारचा इतिहास आहे. सो आपण आज या गावाचा, आपण या पार्थ मंदिराचा, या पावन हनुमान मंदिराचा आज संक्षिप्त प्रकारे पण दुर्मिळ असलेला इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न